नमस्कार. माझ्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये परत एकदा आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. मंडळी, काल आपण जागतिक वसुंधरा दिनानिमित्त बोललो, पण वसुंधरा हा विषय इतका व्याप्त आहे की एका एपिसोडमध्ये माझं मन भरलं नाही. वसुधैव कुटुंबकम वगैरे अशा मोठ्या मोठ्या व्याख्या आपण केलेल्या आहेत. ज्ञानेश्वरांनी आपल्याला तशी कल्पना समजावून सांगितली आहे की वसुंधरा म्हणजे मोठं जग, हे विश्वाची माझे घर, असं त्यांनी इतकी व्यापक त्यांची व्याप्ती होती बघा. पण तिचा सगळा ऱ्हास म्हणा किंवा तिचा विनाश करायच्या मागे कोण लागलंय? आपणच. आपली संपूर्ण मानवजातीच काही ना काही कारणाने तिचा विनाश करायला कारणीभूत ठरतेय. नैसर्गिक आपत्ती येते ती वेगळी गोष्ट असते, पण वसुंधरेचं जीवन खराब करण्यामध्ये आपला हात जास्त मोठा आहे, हे कुणीही विसरू शकत नाही. जंगलतोड तर केलीच आहे. जंगलतोड झाली, नंतर त्यामुळे पावसाचं प्रमाण कमी झालं, नंतर सिमेंटची जंगलं वाढत चाललेत, त्यामुळे मग बिल्डिंगा वाढल्या आणि झाडांची लागवड कमी झाली. मग त्यामुळे ऑक्सिजनचा पुरवठा कमी झाला. मग पाणी कसं येईल, पाऊस कसा येईल, आणि मग सगळं जीवनच हे कृत्रिम झाल्यासारखं झालं बघा. काय बोलायचं त्याबद्दल? हे जे बंध झाले आहेत, आपले पृथ्वीचे जे बंध होते, आपण पृथ्वीला कसं समजतो, पंचमहाभूतांमधली एक समजतो. आणि वसुंधरा म्हणलं की ती आपली माता वाटायला लागते आपल्याला, आणि बद्दल आपल्याला ममत्व जागवतो आपलं. आणि मग आपली ममता म्हणजे कशी असते बघा, आई काहीही झालं तरी आपण आपल्या जीवाला सोडून सुद्धा आपण तिची माया करतो, तिचं हित बघतो, तिचं जीवन कसं चांगलं होईल हे बघत असतो. यामधले उपाय कितीतरी आहेत. आपण मागे सांगितलेच आहे की झाडांची लागवड वाढली पाहिजे, प्लास्टिक आता कमी करायला पाहिजे. म्हणूनच महेश मांजरेकरांनी हे जीवन पाहूनच आपलं इतकं कृत्रिम जीवन झालं होतं की त्यांनी हे बंध नायलॉनचे म्हणून पिक्चर काढला त्याच्यात. हे बंध रेशमाचे वगैरे आपल्याला माहितीच आहे. रेशम म्हणजे अगदी निसर्गाशी आपण जवळ असतो. रेशीम म्हटलं की किती अगदी तलम मुलायम वाटायला लागतं. तेच नायलॉन म्हटलं की किती बापरे, म्हणजे गरमी होईल, किती विषयात याच्या शब्दातच किती गरमी आहे. नायलॉन. सगळी कृत्रिमता वाढत चालली आहे जगामध्ये. मग कृत्रिमता वाढली तर मग आपलं जग, इतकं सुंदर जग आहे, कसं राहील चांगलं बघा. म्हणून त्यासाठी आपल्यालाच काय करायचंय, विशेष काहीच आपण करू शकत नाही त्याच्यामध्ये, पण आपल्या आपल्या घरापुरतं तर आपण मर्यादित ठेवू शकतो. आपलं पाणी आपण कमी वापरून, ते मी म्हटलंच आहे तुम्हाला. प्रत्येक बिल्डिंग वाल्यांनी पण सांगितलंच होतं, काही काही कॉर्पोरेशन वाल्यांनी, की पावसाचं पाणी जिरवा, आपापल्या बिल्डिंग मध्ये पाणी कमीत कमी सांडा, आणि जे सांडलं ते पाणी पण जिरवायच्या मागे लागा, म्हणजे मग थोडस प्रमाण वाढेल आपल्या जमिनीमध्ये पाण्याचं. आणि प्लास्टिक तुंबलं नाही पाहिजे, कारण आपण फेकतो प्लास्टिक. जे इतकं असतं, प्रत्येक ठिकाणी इतकं प्लास्टिक वाढलेलं आहे की त्या प्लास्टिकचा एका ठिकाणी ढीग पडतो, आणि मग तो नष्ट तर होतच नाही, मग तो कुठेतरी जाऊन ड्रेनेज मध्ये तुंबतो. आणि आपल्याला मागची मुंबई आठवत येते, किती तुंबली होती आणि किती दिवस त्याचं पाणी कुठे कुठे गेलं होतं आणि किती नुकसान झालं लोकांचं. मग हे आपलं प्रलय रूप धारण करायला त्याला वेळ लागतो का बघा. हा प्रलयाचा एक प्रकारचा, मग की पाण्याने विराट रूप धारण केलं आणि ते कुठे जाऊ करत करत ते कुठेही घुसलं, आणि मग ते वाढव्य रूप झालं आणि माणसाला ते आवरायला कठीण झालं. जर आपण पृथ्वीला इतकं जडत्व न देता वसुंधरा, वसुधा, धरा असं नावं, नाजूक जे नावं आहेत आपण जे म्हटले, तर आपल्याला किती छान वाटतं, आणि आपली ती एक घरातली कुटुंबातली व्यक्तीच आहे असं वाटायला लागतं. आणि मग एखादं झाड जरी आपण जमिनीवर लावलं, आपण आंबे खातो, पेरू खातो, सीताफळं खातो, त्याच्या 2-4 बिया जरी आपण झाडाला अंगणामध्ये लावल्या, तर 2-4 वर्षामध्ये त्याला छोटंसं फळ येऊ शकतं. मग आपल्या घरचं फळ खायला आपल्याला किती आनंद वाटतो बघा. सीताफळाची तर अगदी कुंपण लागू शकतात. पेरूचं पण तसंच आहे, आंबा पण तसाच आहे. आंबा एक वृक्ष व्हायला थोडा वेळ लागतो, पण नंतर तिसऱ्या वर्षी त्याला फळ येऊ शकतं. आणि आजकाल हॉर्टिकल्चर ते इतकं वाढलेलं आहे की छोटे छोटे बोन्साय करून त्यांना अगदी आपण मांडे घालून बसून हाताने तोडू शकतो, इतके खाली फळं लागतात बघा. केशर आंब्याचे वगैरे बोन्साय जे असतात ते. मग हे रम्य किती आपल्याला छान वाटतं. आणि लोक जातात बघा, मी तुम्हाला म्हणतात रिसॉर्टमध्ये जातात आणि मग तिथे सगळं कितीतरी आनंदाने राहतात.
मग नंतर वापस आले की परत काय चालू होतं, तिथे सगळी प्लास्टिक आणि बाटल्या सगळे म्हणजे यूज अँड थ्रोचे सगळे प्रकरण जे असतात ते तिथे सोडलेले असतात. याचा विचार कोण करतं? वेगवेगळे मंदिर आहेत, वेगवेगळे गड आहेत, तिथे सुद्धा लोक जातात, मस्त खाणं पिणं सगळं झालं की तो कचरा तिथेच टाकून वापस येतात. ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे ना. मग वसुंधरा आपली कशी सुंदर दिसेल? तिला एक स्त्री देवी समजून आपण जर तिला सजवलं हिरव्या हिरव्या गाळ गालिचांनी, तर ती किती सुंदर दिसेल, रम्य दिसेल. मखमालीचे हिरवेगार गालीचे मखमालीचे असं म्हणायला किती छान वाटतं बघा. व्हेल्वेट सारखा टच वाटतो मग हिरवा अगदी लॉनचा वगैरे. आजकाल काय झालंय, लॉन सुद्धा कृत्रिम झाले आहेत, कारण मेंटेनन्स करायला कुणाला वेळच नाहीये. आणि सगळ्यात मोठा प्रॉब्लेम तर पाण्याचा. पाणी असलं तर सगळं होऊ शकतं, पण जी निसर्गाची किमया आहे किंवा निसर्गाचा जो टच असतो, स्पर्श, भावना आपल्या स्पर्शेंद्रियांना, ते हे कृत्रिम नाही देऊ शकत हो, कितीही म्हटलं तरी. म्हणून आपली वसुंधरा वाचवावी ही मी तुम्हाला प्रार्थना करते आणि माझा व्हिडिओ इथे थांबवते. कसं वाटलं माझं बोलणं? पटलं असेल तर लाईक करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.